6 तास पोचायला लागतील. ज्ञानोबा माऊली तुकाराम. बघितला बघितला, ये सब झेलना पडता है. अरे पण काही केलंच नाही. तुला काय पण वाटत, जो हारेगा वो खाएगा. व्हॉट यू से? स्टोन पेपर सीजर. स्टोन पेपर सीजर. सो हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? मी किरण आमले तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा. आणि आज आहे डे 3 आपला देवदर्शनाचा. आणि कालचा व्लॉग तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल का आपण पंढरपूरला थांबलोय. सो आता सकाळी आम्ही उठलो लवकर ही तर 3:30 वाजताच उठली आहे. मी 4:30ला उठली, आता वाजलेत 5:30. आम्ही सगळे रेडी होऊन निघालोय. आता जातो विठ्ठलाचं दर्शन घ्यायला. ऍक्च्युली आमचा प्लॅनिंग असं होतं की आम्ही सकाळी उठून चंद्रभागेत जाणार होतो आंघोळ करायला, अँड देन तिकडून आम्ही परत घरी येऊन चेंज करून जाणार होतो. बट इकडचे जे लोकल्स आहेत ते मला बोलले की तुम्ही, म्हणजे आम्हाला बोलले की तुम्ही असं काही करू नका, चंद्रभागेत वगैरे जायचं झंझट ठेवू नका, कारण अधिक महिना चालू आहे. हा आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पाणी चंद्रभागेतूनच येतं, तर तुम्ही सकाळी तिकडे जायची घाई करू नका, कारण आता अधिक महिन्यात खूप गर्दी असणार आहे. तुम्ही जेवढ्या लवकर तिकडे जाऊन दर्शन घ्याल तेवढं बेटर आहे. म्हणून मग आम्ही ते स्किप केलं आत्तासाठी. नंतर बघू, जाऊ आम्ही चंद्रभागेत आंघोळ करायला, बट नंतर. मग आता आम्ही चाललोय दर्शन करायला. सो तुम्हाला पण घेऊन जातो. अधिक महिन्यात भरपूर गर्दी असणार आणि जे ऑनलाईन तिकीट्स वगैरे अवेलेबल होते ते काहीच नाही, त्याच्यामुळे अजून जास्त गर्दी असणार आहे. सो गाईज, गर्दी बघा, फुल ऑन गर्दी आहे. सगळे असे बसून थांबलेत जायसाठी आतमध्ये, आणि डेंजर गर्दी आहे. ते रिक्षावाले काका बोलतात 6 तास लागेल पोचायला. 6 तास पोचायला लागतील. आता बघू आतमध्ये, इकडे नंबर 3 नंबर 4 असं पण आहे. आता बघूया काय आहे. आणि 6 तास म्हणजे ऑलमोस्ट अर्धा दिवस. देखते अभी खूप गर्दी आहे, डेंजर इथे. आता लाईन आणि लाईन तो शेवटचा पत्रा दिसतोय ना तिथपर्यंत असेच लाईन झिगझॅग मध्ये, आणि ते क्लिअर करून आपल्याला आतमध्ये जायचंय. आणि खूप गर्दी आहे. आम्ही लास्ट लाईन पासून स्टार्ट केलंय. इकडे लास्ट लाईन आहे आणि एवढं आपल्याला आतमध्ये जायचं. सो आता 2 तास झालेत आपण लाईनीत उभे आहेत आणि फायनली आपण त्या पत्र्याजवळ पोहोचलोय. बट या पत्र्याजवळ आल्यानंतर माहित पडतंय की हे 6th ब्लॉक आहे आणि असे 5, 4, 3, 2, 1 असे ब्लॉक आहेत. 2 तास झाले आपण एकाच ब्लॉक मध्ये फिरतोय फक्त. आता आपण ते पोहोचू आणि मग तिकडून जाऊ 5th ब्लॉक मध्ये, आणि मग 5th, 4th, 3rd, 2nd, 1 आणि त्याच्यानंतर आपल्याला दर्शन भेटेल. माहित नाही किती वेळ लागेल. आता तर 2 तासात फक्त एकच ब्लॉक आपण फिरलोय, अजून भरपूर बाकी आहे. बघू आता. गर्दी, अतिशय गर्दी आहे. सो आपल्याला असं मध्ये मध्ये खायला काय पाहिजे असेल तर असे स्टॉल्स वगैरे आहेत जिकडे आपण खाऊ शकतो. मध्ये मध्ये स्टॉल्स आहेत, भरपूर स्टॉल्स आहेत. बिस्किट आहे, काय काय वेगवेगळ्या प्रकारे, पाणी फिरतंय, चहा फिरतंय, पोहे पण येऊन गेले. भरपूर काय काय आहे मध्ये तुम्हाला खाण्यासाठी. आपल्याला खायचं असेल तर अननस आहे, अननसाचे असे म्हणजे पीसेस करून. आता आपण घेतलंय नळ्या खाऊया. बचपन की यादी कसा करूया. किती टाइम नंतर नळ्या खायला घेतल्या. चला नळ्या खाऊ.
सो आता वाजलेत 9 आणि आता जस्ट आम्ही हे क्लिअर केलेत सगळे ब्लॉक्स. आता तिकडून जायचंय आपल्याला, असं सरळ जायचं आपल्याला तिकडून. आणि सगळे ब्लॉक्स आपण आता क्लिअर तर केलेत, बट ही पण लाईन जाम मोठी आहे. तिकडे दिसते ग्रीन, तिकडे तिथपर्यंत जायचं आपल्याला. बहुत लंबी लाईन आहे. 9 वाजले, 5:45 वाजता चालू केलेलं आहे आपण. एक 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 फिरतोय असं बोलून, तरी अजून तेवढी मोठी लाईन. मग तिथून मंदिरात जायचं आपल्याला. सो फायनली 10 वाजलेत. निकिता बघू कसं वाटलं निकिता? बट थोडंसं बरं वाटतंय कारण चंद्रभागा नदी दिसायला लागली आणि पुंडलिकचं मंदिर पण दिसायला लागलं आहे इकडे. सो जरा जरा बरं वाटतंय का आता आपण मंदिराच्या थोड्या जवळ 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 होत चाललोय. बाई किती लाईन संपतच नाही. कधीच्या आम्ही 5:45 वाजता निघलोय. मला म्हणजे माहिती होतं 6-7 तास लागतील, बट बाई संपतच नाही. पण आता जरा चांगलं वाटतंय कारण मला इथून मंदिर, पुंडलिकचं मंदिर दिसतंय. त्याच्यामुळे त्याच्यासमोर विठ्ठलाचं मंदिर आहे आणि तिकडे इस्कॉन टेम्पल पण आहे. तिकडे जाऊया आपण. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान देव गायला ओळख करा. दोडा महिना अधिक महिन्यात गायला. जाम गर्दी है भाई साहब. सो आता वाजलेत 5 आणि मी काहीच शूट नाही केलं. मला माहिती आहे ऍक्च्युली विषय असा आहे का जेव्हा आम्ही जात होतो ना खूप गर्दी आहे. एक तर पहिली गोष्ट अतिशय गर्दी आहे कारण अधिक महिना आहे ना आणि लास्टचे 2-3 दिवस उद्या एकादशी पण आहे. सो खूप गर्दी आहे. सेकंड, आम्ही सकाळी 5:30 वाजता इकडून निघलेलो. 10:30 पर्यंत माझी आणि निकिताची हालत टाईट, कारण एवढं चालणं वगैरे आम्ही नाही चालत ऑफकोर्स. तर आमची हालत टाईट, एनर्जी पूर्ण ड्रेन झालेली. त्याच्यामुळे काय शूट करणार. आणि थोड्या पुढे गेल्यावर मग ते फोन लॉकरमध्ये ठेवायला लागतो कारण आतमधलं अलाउड नाही आहे शूट वगैरे करणं. सो ते काहीच शूट नाही केलं. बट दर्शन एवढं भारी झालं ना आमचं, एक नंबर दर्शन झालं. म्हणजे ना एवढं सकाळी 5:30 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत जे आम्ही चालत होतो, आमचं दर्शन झालं 1:30 वाजता. बरोबर 1:30 वाजता आम्ही बाहेर आलो.
सो दर्शन एक नंबर झालं आमचं. खूप वेळ आम्ही आतमध्ये होतो. आम्ही सगळ्यांनी असं चरण स्पर्श होता ना, आम्ही सगळ्यांनी पप्पांनी तर बाई पूर्ण माथा बिथा टेकून दर्शन घेतलंय. तिकडून मग रुक्मिणीच्या ह्याच्यात पण आम्ही खूप वेळ आतमध्ये थांबलेलो आणि मस्त वाटलं, एकदम प्रसन्न वाटलं तिथे. सगळा थकवाच गेला आमचा. त्याच्यानंतर मग तिकडून बाहेर निघलो. 2 वाजता इकडे पोहोचलो आमच्या रूम वरती. आणि तिकडे मी शूट करणार होते, बट आम्ही चपला घालून नव्हतो गेलो. ऑफकोर्स सकाळी सकाळी चपला नव्हतो घालून गेलो. असे पाय भाजत होते ना येता येता, म्हणून मग काय शूट नाही केलं. तेव्हा पण घरी आलो, 15 मिनिटं अंग टाकला, कारण पूर्ण पाय दुखत होते. मग नंतर उठलो आणि इकडे जेवलोच. म्हणजे जिथे आम्ही राहतोय ना त्यांचंच हॉटेल आहे, तिकडे जेवलो. मस्त थाळीचं जेवण होतं आणि एक नंबर जेवण होतं. मस्त पोट भरून जेवलो आणि जे येऊन झोपलोय ते आत्ता उठलोय, आता रेडी झालोय. आता आम्ही चाललोय भरपूर. ऍक्च्युली आजच्या दिवसात आम्ही भरपूर काय काय फिरणार होतो. खूप सारे स्पॉट आम्ही काढून ठेवलेले फिरायसाठी, बट मंदिरात एवढी गर्दी आहे तर आजूबाजूला अजून असणार, कारण काही लोक फक्त मुखदर्शन करतात आणि मग बाकीचे जे साईड सीन आहेत ते करतात. सो मग आम्ही सगळं कॅन्सल केलं आत्तासाठी. नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा फिरू सगळं. आत्तासाठी आम्ही आता चाललोय चंद्रभागेवर. तिकडून मग जाणार इस्कॉन टेम्पल. तुम्हाला पण घेऊन जाते तिकडून इस्कॉन टेम्पलला. आपण इस्कॉन टेम्पल वगैरे फिरू, थोडस चंद्रभागेमध्ये हातपाय वगैरे धुवू, कारण आंघोळ करायची आता. कसंच करणार आंघोळ, म्हणून हातपाय वगैरे धुवू आणि मग परत येऊ रिटर्न. थोडंसं अजून काय असेल ते फिरून येऊ. आता माझी तयारी झाली आहे, मम्मीची तयारी झाली आहे, पप्पांची पण झाली आहे, निकिताचं थोडंफार बाकी आहे ते चालू आहे. मग आम्ही इकडे पॅक करणार अँड चंद्रभागेच्या तिरी. सो लेट्स गो. आणि तुम्ही कालचा जर व्लॉग बघितला नसेल तर मी तुम्हाला आज हा व्ह्यू दाखवते. काल रात्री दाखवलेला, आज दिवसा बघा. असा काहीसा आमचा रूमच्या बाहेर निघल्यावरती व्ह्यू दिसतो. समोर गार्डन आहे मस्तपैकी, बसायला जागा आहे आणि छोटं छोटं गवत आहे, त्याच्यावर आपण चालू पण शकतो. काल रात्री आम्ही फिरत होतो त्याच्यावरती, थोडासा टोचला ना थोडासा टोचला, बट मजा आली. काल इकडे मस्त जागा आहे. चलो. सो आता आम्ही पोहोचलोय चंद्रभागेच्या तिरी आणि इकडे गर्दी बघा, लाईन आहे ही दर्शनासाठी. आणि आम्ही सकाळी आलेलो, आम्ही पण असेच, आम्ही हे तरी बसलेत, आम्ही उभे राहून इकडेच आम्ही जवळजवळ अर्धा एक तास आम्ही इकडेच होतो. आता पिऊया गन्ने का ज्यूस और फिर जाऊया. किलो गाइस गन्ने का जूस. चंद्रभागा नदी. आपल्याला जायचं इकडे इस्कॉन टेम्पलला. लेट्स गो गाईस, वी गॉट दिस. सो ही आमची होडी आहे, त्याच्यातून आम्ही जाणार आहेत तिकडे. चलो 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 चलो. अशा प्रकारे आपले त्याच्यात पाय पडलेले आहेत.
गर्दी बघा किती आहे आंघोळीलाच. आज जाम गर्दी. उद्या एकादशी आहे ना, त्याच्यामुळे अजून गर्दी खूप असते. सगळे आता दुपारी पण लोक इथं आंघोळ करत होते. आम्ही जेव्हा पाया पडायला गेलेलो तेव्हा. सो आपण आता पोहोचलोय इस्कॉन टेम्पलला. दिस इज द टेम्पल. पोचलो. मस्त वाटलं ना पाण्यातून येऊन. मस्त वाटलं. सो आपण इथे पोहोचलेलो आहोत. यहाँ से भी नजारा देख लो. आता जाऊ वरती फिरायला. काय आहे बघू वरती कसं आहे काय आहे. माझा फर्स्ट टाइम आहे इस्कॉन. मी इस्कॉनला अजूनपर्यंत गेलेली नाहीये. तुझा पण फर्स्ट आहे ना? आमच्या इकडे भरपूर इस्कॉन टेम्पल्स आहेत पण अजूनपर्यंत आम्ही गेलेलो नाही तिकडे. सो दिस इज द फर्स्ट टाइम. बघूया काय आहे इस्कॉन टेम्पल. सो वरती असं आहे. इकडे भरपूर काही आहे इकडे. हे बघा भरपूर काय आपल्याला फिरण्यासाठी इकडे. ही एरिया आहे वरतून. इकडे गौशाला आहे आणि इकडून पुढे गेलो का इकडे स्नॅक्स कॉर्नर आहे वाटतं. नाही बाजार आहे. इकडे असं बसायसाठी मस्त. इकडे गेस्ट हाऊस आहे. तो इस्कॉन टेम्पल बघितला आणि खूप भारी वाटला. भारी वाटलं ना? खूप भारी वाटलं. आम्ही थोडा वेळ बसलेलो आतमध्ये भजन वगैरे करत होतो. मस्त वाटलं. सो इकडे आहेत पादुका. महाराजांची पादुका आहेत. आणि इकडचं वातावरण एक नंबर आहे. हवा थंड थंड वाटतं. आता जाऊया गौशालेत.
सो व्ह्यू बघा, सनसेट होऊन येतोय आणि आमचं फिरून झालंय. चला आई वाचून माया नव बापा वाचून जन्म नव भावा वाचून पडबळ नव बहिणी वाचून जोड्या बिगर संसार नव पुत्रा वाचून नाव कोण सांग. सो आता आपण इकडून निघालोय. आता आपण चाललोय मठात. लेट्स गो. सो आता थांबलोय आईला माळा घ्यायला. आईने सांगितलेलं काही चालू नका, फक्त माळा घेऊन. गर्दी बघा किती आहे, जाम गर्दी जाम. आपण आलोय मार्केट मध्ये. हा आहे प्रॉपर मार्केट. तर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण घेऊ. सो आता मार्केट फिरून झालेलं आहे आपला. काहीच नाही घेतलं आम्ही, कारण सगळं आपल्याकडे भेटतं. असं नाही इकडे काय नवीन नाही. सो आता आपण चाललोय गजानन महाराजांच्या मठात. आता आपण आलोय मठात. हा मठ आहे. आतमध्ये हे विठ्ठल रखुमाईचं मूर्ती आहे आतमध्ये. इकडे पक्ष्यांचा आवाज एवढा भारी येतो ना, तुम्हाला ऐकायला येतोय का नाही माहित नाही, पण एक नंबर पक्ष्यांचा आवाज येतो इकडे. शांत वाटतं. सो आता आम्ही मस्त इकडे बसलोय, शेंगा खातोय आणि तिकडे जेवण चालू आहे. प्रसादाचं जेवण दिसत नाहीये. तिकडे प्रसादाचं जेवण पण आहे. आम्हाला आवडतं प्रसादाचं जेवण जेवायला, बट दुपारचं जेवण खूप हेवी झालंय. आम्हाला भूक नाहीये म्हणून मग कॅन्सल. एकदम मस्त वाटतं, जरा जरा हवा येते मस्त. सो आता झालेत 8 संध्याकाळचे. आता आपण जाऊया आपल्या रूमच्या इकडे. तिकडचं गार्डन पण एक नंबर आहे. तिकडे बसू. इकडे पण मजा आली. तिकडे पण मस्त आहे बसायला, जागा आहे, लाईट्स वगैरे मस्त आहेत. सो आता तिकडे जाऊन बसू थोडा वेळ आणि मग जाऊया रूमवर, जेवू खाऊ. हा बघा, हा आहे आमच्या रूमच्या बाहेरचा गार्डन. शांत आहे, मस्त एकदम लाईट म्युझिक वाजते. एकदम लाईट म्युझिक आहे आणि लाइटिंग एक नंबर परफेक्ट. हवा येते जाते येते जाते. सो आम्ही परत निघालोय खाने के शोधा में. पण इकडे लांब लांब पर्यंत आम्हाला काही दिसत नाहीये. सो
मला वाटतं काल जिथे खाल्लं तिथेच खावं लागेल आपल्याला. इकडे जाऊया. चलो फिर. घाबरायची कामं नव्हते. मी काय केलं? तू कॅमेरा असा मला वाटलं गाडी कशी आहे. गाडी कशी येईल एवढ्या समोर तुझ्या बाजूला मी उभी आहे आणि माझ्या कॅमेऱ्याची फ्लॅश पण ऑन नाही. तुला गाडी कशी वाटली ती? अरे एवढ्या समोर होतं. बघितला ये सब झेलना पड़ता है. ये सब झेलना पड़ता है मुझे. कुछ ना करके भी मेरे ऊपर इतना. काय बोलू शकत नाही बाबा. काय बोलू शकतो? चुप. मला माहिती आहे ना काय अरे पण काही केलंच नाही. मला असं वाटतं. तुला तर काय पण वाटतं. चला आता बघू आपल्याला इकडे ह्या साईडला काय खायला भेटतंय. लांब पर्यंत काही असेल असं वाटत नाही मला, कारण आम्ही येताना आता इथूनच आलो ना. मगाशी आपण गेलेलो मठात तेव्हा इथूनच आलो. मग तिथं काही दिसलं तर नाही, पण स्टील बघूया काही भेटलं तर खाऊया. हे भगवान, आ गए हम अभी मेन रोड पे. आता मेन रोड वरती बघू आपल्याला काय खायला भेटते वेगळं काहीतरी, कारण तेच खाऊन कंटाळा आला. फिर से गर्दी आ गई गाइस. बहुत गर्दी है. एवढी गर्दी आहे तिकडे, खूप गर्दी आहे. उद्या एकादशी आहे त्यामुळे आता पण एक बस उतरली. जवळजवळ 25-30 लोक त्यातून उतरलेत दर्शनासाठी. आता चाललेत धावत. भाई बहुत गर्दी है. पुकी कार्ट, बट उसमें पुकी खाना नहीं है, तंबाकू है. अगेन शॉपिंग फॉर आईज. पंढरपूरला येऊन काय केलं आम्ही? आईसाठी शॉपिंग केली. माळ घेतली, आईसाठी बाम घेतला, आता रुमाला घेतली. आमच्यासाठी आपण काय नाही घेतला, सगळं आईसाठी घेतले फक्त, कारण आई आली नाही. आईला सगळ्या वस्तू पाहिजे होतं पण आई आली नाही. काही क्या देखते हो तुम बिर्याणी सेंटर को है? महाराज So finally आफ्टर लॉट्स ऑफ एफर्ट्स आम्हाला एक चायनीज सेंटर भेटलेलं आहे. एक नाही, ऍक्च्युली इकडे भरपूर आहेत आजूबाजूला भरपूर आहेत. व्हेज नॉन व्हेज आहेत अजून आजूबाजूला, पण आम्ही व्हेजची ऑर्डर दिली. आता बघू नूडल्स कसे येतात. पप्पा नाही खाणार आहेत, पप्पा डोसा खाणार आहेत. सो आम्ही आता खातो चायनीज. कुछ अलग मिल गया गाइस. और सामने शोरमा वाला भी है. नाही देवदर्शन. सो आमचं चायनीज आलाय, पप्पांचा डोसा पण आलाय. आम्ही 1/3 करतोय कारण आम्हाला टेस्ट बघायची पहिले कशी लागते. कर मम्मा. चटणीची टेस्ट चांगली आहे, जो ये हमने खाया. आता हे बघू कसं लागतं. डोसा कसा आहे पप्पा? चलो खाते भूक लागली आता. सो अशा प्रकारे पेटूला खुश करताना आम्ही मस्त खाल्लाय राईस, मंचुरियन नूडल्स आणि सूप, मंचाव सूप. आणि आता पेटू खुश. आणि पप्पाने खाल्ला डोसा. आता तो निजरत आम्ही चाललोय रूमवर परत. चलते चलो, अभी आया एनर्जी. अभी नींद आता झोपायचा आणि मग सकाळी लवकर उठायचं. बघू सकाळी जर लवकर उठलो तर आम्ही जाणार आहेत चंद्रभागेत आंघोळ करायला, जर लवकर उठलो तर. आता बघू. सो चायनीज निजरवून आता आम्ही आलोय सँडविच खायला.
चायनीज मध्ये नूडल्स खाल्ले, सूप पिला, तरी तिला सँडविच खायचंय. दाखव तोंड, दाखव तोंड, दाखव. हा, म्हणून आता आम्ही आलोय सँडविच खायला. ऑर्डर दिली आहे. बोलतात की मला खायला देत नाही. बघा बघा किती खाते. तेवढा खाऊन पण तिला सँडविच खायचंय. आता ऑर्डर दिलाय, आता ऑर्डर येईल, ते खाईल ही. मग आम्ही जाऊ घरी रूम वर. म्हणजे देखो ये मुकड़ा देखो, ये बहुत खाती है, इसके पीछे बहुत खाना है. सैंडविचेस हियर, सैंडविच. और ये अकेली लड़की है, सब खाने वाली है. खा पाओगी? यस बोलते. चला घ्या एक 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 एक, आपण खाऊ. सो गाइस, ये एक पीस मम्मी ने रख दिया. आता एक खाईल कोण? पप्पा नाही बोलतायत. उरलो आम्ही दोघी, आणि दोघींना भूक नाहीये, आता पोट भरलाय. सो विल डू स्टोन पेपर सीजर. जो हारेगा वो खाएगा. व्हाट यू से? स्टोन पेपर सीजर, स्टोन पेपर सीजर. तुम हारी, तुम खाओगे. धीर 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 घे. तुम ही हारली, आता ही खाईल. तू हारलीस, तुला खावा लागेल, खावा लागेल. तुझ्यासाठीच मागवलेला आहे, तुला खायला लागेल. हाफ मी सब पहना है. काढायला कसं काय आला आपले आपण ऑर्डर करा की ठीक आहे, नाही ना आपलं हाफ हाफ खाऊया. हाफ हाफ. भाव टाकायला भाव चेक करायचा सो बहुत आर्ग्यूमेंट के बाद भी डिसाइड हाफ हाफ खाएंगे. हाँ आता उद्या तर गाडीने ट्रॅव्हल करायचा. सँडविच निघेल, चायनीज निघेल. 2च तासाच आहे. जब जबरदस्ती खिलाया जाए तो ऐसे होता है हाल. खा खा, तुला दे सँडविच खायचं. बोलते 2 सँडविच ऑर्डर करू. बोलते 2 सँडविच ऑर्डर करू नॉर्मल. एकच आहे, सँडविच होता तो. एकच विषय. खा खा, व्हिडिओ बंद करते नाही ती खा झालं नाही. सो आता वाजलेत सकाळचे 6 आणि आम्ही चाललोय चंद्रभागा नदीत डुबकी मारायला. मम्मी आणि पप्पा येत आहेत, आम्ही आलोय पुढे, इकडे थांबलोय जरा वेळ. मग आता तिकडे जाऊ, आंघोळ करू चंद्रभागेच्या नदीमध्ये मस्तपैकी, आणि मग रिटर्न येऊन तयारी करून छू. आम्ही आपली 8 वाजता आपल्याला गाडी गेलेली. मग आपण जाऊ तुळजापूरला. त्याचा मी ब्लॉग दुसरा करेन. हा ब्लॉग मी आजच इथेच पंढरपूरमध्येच एंड करेल. तुळजापूरचा ब्लॉग नवीन ब्लॉग असणार आहे, त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि इकडचा नजारा बघा, भाई जाम भारी केलाय, जाम भारी केलाय. फक्त निवास आहे पण एक नंबर आहे आतमधून खरं.
गर्दी बघा, आज एकादशी आहे ना, लोक आता चालले दर्शनाला. दर्शनाची लाईन आतापासून चालू आहे. गर्दी पण आहे भरपूर. बघा, भरपूर गर्दी आहे इकडे पण. सो आता आम्ही चाललोय तिकडे पलीकडे घाटावर आंघोळ करायला. चाललोय आम्ही घाटावर आंघोळ करायला, कारण इकडे जाम अतिशय गर्दी आहे, खूप जास्त गर्दी आहे. सो आता आम्ही आंघोळ करतो, मग आंघोळ करून झाल्यावर भेटू. सो आता आंघोळ करून आम्ही चाललोय रिटर्न. सूर्याला अर्घ्य देते मम्मी. कुडकुडते कुडकुडते, तर एवढं थंड पाणी पण नाही कुडकुडायला ना, हवा आहे एवढी कुडकुडायला, तरी कुडकुडते. चला आता जातो रूमवर आणि मस्त चेंज करतो. सो आता चहा पितो, कारण आमची आई पंढरपूरच्या चहाची खूप तारीफ करते, खूप चांगला असतो, खूप चांगला असतो. सो टेस्ट तो करणं बनता है ना, आता पंढरपूरला आलोय तर, है ना. सो आता चहा पितो. सो निकिता, कसा वाटलं चहा? खूप छान, एक्साइटेड होती मी इथला चहा प्यायला, कारण आई बोलत, म्हणजे मी जेव्हा पण चहा ठेवते तेव्हा आई बोलते का मी पंढरपुरी चहा ठेवते, म्हणून मी खूप एक्साइटेड होती. सो आता आम्ही आलोय रूम वरती. आता फटाफट चेंज करतो, देन आपण जाऊया तुळजापूरला. बट तुळजापूरचा ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग असणार आहे. हा ब्लॉग मी इथेच एंड करते. सो बाय बाय. जय विठ्ठल. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. बाय बाय.